मुक्ताज क्रिएशन जहान एम्ब्रॉयडरी क्लास 22 मध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आजच्या आपल्या क्लास 22 ला आपण सुरुवात करूया। या क्लास 22 मध्ये आपण शिकणार आहोत काउचिंग स्टिच मधील 5वा प्रकार स्पायरल काउचिंग स्टिच आणि 6वा प्रकार क्रॉस स्टिच काउचिंग। तर बघा, आपण आतापर्यंतच्या क्लास मध्ये म्हणजे क्लास 21 पर्यंत 37 प्रकारचे स्टिचेस शिकलेला आहोत। हा आपला या क्लासमधील 38वा स्टिच आहे स्पायरल काउचिंग स्टिच आणि 39वा आहे क्रॉस स्टिच काउचिंग। क्लास 20 पासून आपण काउचिंग स्टिच शिकायला सुरुवात केलेली आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसेल, पहा, हे सिंपल काउचिंग स्टिच आहे। हा दुसरा आहे झिगझॅग काउचिंग स्टिच आणि ह्या स्टिचच्या झिगझॅग काउचिंग स्टिचच्या ह्या दोन बॉर्डर लाईन्स आपण क्लास 20 मध्ये केलेल्या आहे। तर क्लास 21 मध्ये आपण रोमानियन काउचिंग स्टिच आणि बोखारा काउचिंग स्टिच असे दोन प्रकार शिकलेला आहोत आणि त्याची ही डिझाइन आयडिया आहे। बघा, तो 36 आणि 37वा प्रकार होता स्टिचचा। तर आता आपण 38 आणि 39वा प्रकार जे स्पायरल काउचिंग स्टिच आणि क्रॉस स्टिच काउचिंग हे आता आपण या क्लासमध्ये करणार आहोत। आणि या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिलेले नसेल, हे व्हिडिओ स्किप झालेले असेल तर तुम्ही ते व्हिडिओ प्लेलिस्टवर पाहू शकता। प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे। त्याला सुरुवात करूया। तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत स्पायरल काउचिंग स्टिच। त्यासाठी या सर्कल स्केलचा यूज केलेला आहे। बघा, हे सर्कल ड्रॉ करण्यासाठी यातील हे सर्कल मी घेतलेला आहे, ड्रॉ केलेला आहे। हे पहा, इथून 1 2 3 आणि 4 नंबरचा हा सर्कल आहे, तो ड्रॉ करून घेतलेला आहे। आणि त्याच्या ह्या ज्या लाईन्स असतात, ह्या लाईन्स दिसतात तिथं मी मार्क केलेला आहे, म्हणजे आपल्याला या सर्कलमध्ये लाईन्स घ्यायच्या त्यासाठी मार्क केलेला आहे मी। आता बघा, आता ह्या लाईन्स अशा आपण जोडून घ्यायच्या आहेत याप्रमाणे आणि इथून सुद्धा लाईन्स घ्यायच्या। बघा, याप्रमाणे सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे। तर आता यावर आपण काउचिंग स्टिच करणार आहोत। तर आता यावर काउचिंग स्टिच करायचं आहे। पहा, आपण आधीच्या क्लासमध्ये म्हणजे क्लास 21 मध्ये हा रोमानियन काउचिंग स्टिच आणि बोखारा काउचिंग स्टिच केला, तेव्हा फक्त एक निडलचा यूज केला होता। आणि आता आपण 2 निडलचा यूज करणार, ज्याप्रमाणे आपण क्लास 20 मध्ये केला होता। बघा, हे स्टिचेस शिकण्यासाठी म्हणजे हे स्टिचेस करण्यासाठी आपल्याला 2 कलरचा थ्रेड लागलेला आहे आणि यासाठी 2 निडलचा यूज केला होता। त्याचप्रमाणे आता आपण क्लास 22 मध्ये सुद्धा 2 निडलचा यूज करणार आहोत। तर त्यासाठी मी ह्या 2 निडल घेतलेल्या आहेत। या 5 नंबरच्या निडल आहे आणि हे 2 थ्रेड्स घेतलेले आहेत। त्याचे 6 पदर आहेत, म्हणजे हा 6 पदरी थ्रेड आहे आणि हा सुद्धा 6 पदरी थ्रेड आहे। आता मी हे निडलमध्ये ओवून घेणार आहे। पहा, या 2 थ्रेडपैकी मी हा थ्रेड वरून घेणार आहे, या सर्कलवर घेणार आहे। याला लीडिंग थ्रेड म्हणतात, की हा आपण नुसता वळवत राहायचा, पुढे पुढे न्यायचा आणि या थ्रेडने काउचिंग करणार आहे। तर बघा, त्यासाठी आधी हा येलो थ्रेड जो आहे तो मी इथून वर घेते, इथून निडल वर काढते आणि आता या थ्रेडला काउचिंग करणार आहे। सुरुवातीला हा थ्रेड थोडासा बाजूला ओढून घेते आणि इथून काउचिंगला सुरुवात करणार आहे। या ज्या लाईन्स घेतलेल्या आहे, या लाईन्सवर आता काउचिंग स्टिच येणार आहे। बघा, कुठल्याही एका लाईनवर आपण आधी सुरुवातीला हा थ्रेड असा काढून घ्यायचा आहे आणि एक स्टिच द्यायचा आहे। ज्या साईडला आपल्याला थ्रेड वळवायचा आहे तिथे आधी असा थ्रेड करून घ्यायचा आणि हा स्टिच देऊन घ्यायचा। बघा, याप्रमाणे आता मी हा थ्रेड असा फक्त पुढे पुढे नेत राहणार आहे आणि हा ग्रीन थ्रेडनी त्याच्यावर मी काउचिंग करणार आहे। बघा, सुरुवातीला काउचिंग स्टिच जवळ येतील, कारण हे डिस्टन्स कमी आहे म्हणून। या प्रत्येक लाईनवर याला स्टिच देऊन घेणार आहे। बघा, याप्रमाणे स्टिचेस द्यायचे आहेत आपल्याला। बघा, पुन्हा आता ह्या लाईनवर एक स्टिच घ्यायचा आहे। येलो थ्रेड दिसत नाही, कारण हे स्टिचेस अगदी जवळ आहे, जास्त दिसत नाही। बघा,
याप्रमाणे आपले हा एक राऊंड करून झालेला आहे. आपण ओढता आला तर याप्रमाणे हा असा बाहेर काढू शकतो हा थ्रेड. बघा याप्रमाणे याप्रमाणे. आता आपल्याला हा पुन्हा असा दुसरा राऊंड घ्यायचा आहे. तर आपण असा स्टिच देत आपण असा घ्यायचा. आता दुसरा स्टिच पुढचा स्टिच इथे येणार आहे. तर त्यासाठी आधी आपण वरतून मिरर काढून घ्यायचे आणि हा असा पुढे हा स्टिच घ्यायचा याप्रमाणे. बघा आता पुन्हा बाहेर निडल काढून घ्यायची थ्रेडच्या आणि आतून स्टिच द्यायचा याप्रमाणे. पहा याप्रमाणे आपल्याला ह्या पूर्ण सर्कलवर हा स्टिच करून घ्यायचा आहे. हा सुंदर असा दिसतोय. आपल्याला छोटंसं बटन फ्लावर वगैरे दाखवायचं असेल, छोटासा फ्लावर दाखवायचं असेल तर आपण याचा यूज करू शकतो. पहा इथे तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर असं दिसतंय हे. या आकाराचा छोटासा फ्लावर असेल तर तुम्ही त्याचा यूज या प्रकारे तर या स्टिचचा यूज करू शकता. या प्रकारे यूज करू शकता. या प्रकारे तो स्टिच तुम्ही ते डिझाईन तुम्ही फिल करू शकता छोटंसं असं. खूप सुंदर असं दिसतंय हे. बघा पुन्हा याप्रमाणे निडल आपल्याला थ्रेडच्या बाहेर काढून घ्यायचे आहे. या थ्रेडच्या वर आणि इथे पुन्हा एक स्टिच द्यायचा आहे. पुन्हा खाली टाकून घ्यायची निडल. बघा अशा प्रकारे आपलं हे आता फ्लावर होत आलेला आहे. सर्कल होत आलेला आहे. अतिशय सुंदर आणि सोपं असं हे स्पायरल काउचिंग स्टिच आहे. 2 कलरचा थ्रेड जर काउचिंग करायचं असेल आपल्याला तर कॉन्ट्रास्ट कलर घेतला तर अट्रॅक्टिव्ह दिसतं. पहा इथे आपला हा स्पायरल काउचिंग स्टिचचा सर्कल आणि इथे आता आपण निडल खाली टाकून घेणार आहे. इथे निडल खाली टाकून घ्यायची आणि गाठमध्ये इथेच एक सुंदर असा हा सर्कल बनलेला आहे. हे जे फ्लावर सारखाला लुक आलेला आहे. तर आता आपण दुसरा करणार आहोत क्रॉस स्टिच काउचिंग. त्यासाठी सुद्धा मी 2 कलरचे थ्रेड्स घेणार आहे. क्रॉस स्टिच काउचिंगमध्ये आधी ह्या ज्या लाईन्स आहे उभ्या आणि आडव्या त्यावर या थ्रेडनी स्टिचेस घेणार आहे आणि नंतर या थ्रेडनी काउचिंग करणार आहे. तर यासाठी दोन्ही निडल सोबत असायची गरज लागत नाही. तर आधी याच्याने हे यावर स्टिचेस करून घेऊया रेड कलरनी. बघा याप्रमाणे आधी आडवे किंवा उभे स्टिचेस घेऊन घ्यायचे. कुठलेही स्टिचेस आधी पूर्ण घ्यायचे. एकतर आडवे घ्यायचे किंवा उभे घ्यायचे याप्रमाणे. बघा इथे आपल्याला हे आता हा लास्टचा आहे. तर
हे काठाला असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. ते रिंग आलेलं ना याच्या खाली, त्यामुळे हे असे गोळा झालेले आहेत. तसे गोळा होत नाहीत हे थ्रेड. इथे आपण हे स्टिचेस घेतलेले आहेत. आता याचे जिथे जिथे असा हा क्रॉस दिसतोय तिथे आपल्याला या थ्रेडनी याला बांधायचं आहे. तर आता इथून आपण सुरुवात करूया. बघा, त्याप्रमाणे आपल्याला ते असे स्टिचेस घ्यायचे आहेत. बघा, जो क्रॉस आहे, हा जो क्रॉस आहे तिथे स्टिचेस घ्यायचे आहेत त्याप्रमाणे. याप्रमाणे याला काउचिंग करायचं आहे. याप्रमाणे आपण ह्या संपूर्ण डिझाईनवर काउचिंग करणार आहोत. याप्रमाणे आपल्याला हे क्रॉस स्टिच काउचिंग होत झालेलं आहे. आता नीडल खाली टाकून घेतली आहे आणि गाठ मारून घ्यायची. बघा, पहा, याप्रमाणे आपले हा काउचिंग स्टिच झालेला आहे करून. तर आजच्या या क्लासमध्ये आपण काउचिंग स्टिचचा 5वा आणि 6वा प्रकार शिकलेलो आहोत. तर 38 आणि 39वा स्टिच शिकलेला आहे. तर 5वा प्रकार आहे स्पायरल काउचिंग स्टिच. तर 6वा प्रकार क्रॉस स्टिच काउचिंग शिकलेला आहोत. ह्या स्टिचचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. बघा, या स्टिचचा उपयोग आपण यासारख्या टॉप किंवा फ्रॉक किंवा ब्लाऊज एवढं असेल तर ब्लाऊजमध्ये सुद्धा करू शकतो. आपण जसं करू तसं ब्लाऊजमध्ये सुद्धा करू शकतो, पण ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही त्याचा यूज कसा करणार. तर टॉप किंवा फ्रॉकमध्ये बघा या प्रकारे करू शकतो. याप्रमाणे आपण असं डिझाईन ड्रॉ करून किंवा यासारखा योग तयार करूनही तुम्ही हे डिझाईनमध्ये करू शकता. या शेपमध्ये हा काउचिंग स्टिच करू शकता. पहा, हा काउचिंग स्टिच करायच्या वेळेस जेव्हा ह्या लाईन्स ड्रॉ केल्या जातात त्यामध्ये चौकोन तयार झाला पाहिजे. याप्रमाणे लाईन्स ड्रॉ करायच्या. हे मी तुम्हाला रफली दाखवत आहे. तुम्ही व्यवस्थित मापे घेऊन करा, जेणेकरून यातील हे चौकोन बरोबर आले पाहिजे. थोडंसं व्यवस्थित नाही घेतलं गेलं, हे स्केलने व्यवस्थित केला तर चांगले, व्यवस्थित केलं तर ते बरोबर लांबी आणि रुंदी, ह्या स्क्वेअरची लांबी आणि रुंदी सारखी झाली पाहिजे. तर आपण या ठिकाणी हा काउचिंग स्टिच करू शकतो. या प्रकारे या डिझाईनमध्ये आपण ह्या काउचिंग स्टिचचा अशा प्रकारे यूज करू शकतो. अशा प्रकारचे काउचिंग या शेपमध्ये तुम्ही योग तयार करून सुद्धा करू शकता. ते आणखी अट्रॅक्टिव्ह दिसतं. मी हा जो शेप नेकभोवती दाखवलेला आहे त्या शेपचा योग तयार करायचा आणि त्यावर हे स्टिचेस घ्यायचे. या प्रकारचे योग याच्यावर पॅच करायचा. तर या पहा, आणि इथे तुम्ही सिंगल काउचिंग स्टिचसुद्धा घेऊ शकता याला आणखी डेकोरेट करण्यासाठी, किंवा एखाद्या लेसचाही उपयोग करू शकता. बघा, तर या प्रकारे तुम्ही काउचिंग स्टिचचा यूज करू शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया क्लास 23मध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन स्टिच व नवीन डिझाईन आयडियासोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.